औंढा नागनाथ येथे विद्यारंभ प्रीस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात। स्नेहसंमेलनास हिंगोली नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर उपस्थित। औंढा नागनाथ शहरातील श्री सद्गुरू भक्त निवास मंगल कार्यालय प्रांगणात विद्यारंभ प्रीस्कूलच्या वतीने आयोजित केलेले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने पालक व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले। पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी हिंगोली नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर, मा जिल्हा परिषद सदस्य तेजकुमार झांझरी, देवस्थानचे मा अधीक्षक नीळकंठ देव, पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, मा नगराध्यक्षा दीपाली पाटील, मा नगराध्यक्षा सपना कणकुटे, नगरसेविका अश्विनी पाटील, मा नगराध्यक्षा जयाताई देशमुख, नगरसेविका शीतल पवार, अंजली देव, पत्रकार बाळासाहेब साळवे, दत्तात्रय शेगुकर, विलास काचगुंडे, माधव सूर्यवंशी, संचालिका सीमा श्रीपाद भोपी, पूनम जयस्वाल, पायल भागवत, स्वप्निता लोखंडे, श्वेता शेगुकर, मीनाश्री पाठक, शुभांगी पाठक, आशा गोरे, संदीप करहाळे, बबलू गुंजकर आदी उपस्थित होते। मुख्याध्यापिका सीमा श्रीपाद भोपी यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले। आभार शुभांगी पाठक यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली। प्रत्येकाच्या अंगामध्ये सप्त गुण असतात, चांगले गुण असतात। याचा अर्थ वाईट नसतात असं नाहीये, चांगल्या गुणासोबत वाईट गुण देखील असतात। पण आम्ही आज वाईट गुणाचं प्रदर्शन करण्यासाठी चाललो नाही। आमच्या मुलांच्या अंगामध्ये असलेल्या सप्त गुणांपैकी चांगले गुण जे आहेत त्याचं प्रदर्शन करण्यासाठी आलो, ते दाखवण्यासाठी आलो। आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सगळे आलात, मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। या कार्यक्रमामध्ये आपल्या प्री स्कूलचे विद्यार्थी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी यश संपादन केलं। त्यांचा देखील गौरव आपण या ठिकाणी करणारच आहोत। आणि सीमाताईंनी हे शिक्षण पूर्ण केलं, त्याच्यामध्ये त्यांचं एम.ए. आहे ते, शिवाय एबीएम शाळा आपल्या चालू होती, त्या शाळेमध्ये त्यांनी त्याचे शिक्षण त्या ठिकाणी सेंट्रल हेड म्हणून त्या ठिकाणी काम केलं बरेच वर्ष आणि मग नंतर स्वतः या ठिकाणी सुरू केलेली आहे। आता किती सांगावं याबद्दल, आमचे सीमाताईंचे असलेले मिस्टर आमचा असलेला पुतण्या श्रीपाद असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो। पण मी असं म्हणेन की प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या पाठीशी एका पुरुषाचा देखील हात असतो आणि ते पुरुष म्हणजे त्यांचे असलेले पती आहेत। कधीही कुठेही त्याने कमी पडू दिलं नाही किंवा काय चिंती जाणवल्या त्या सगळ्या भरून काढल्या आणि एक